आमदार फोन उचलत नाहीत, पाणी कोणाला मागायचे? बोरगाव तारू अंतर्गत दयानंदवाडीत पाण्यासाठी टाहो. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू अंतर्गत येणाऱ्या दयानंदवाडी येथे गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गावात नळ योजना असूनही नळांना थेंबभर पाणी येत नसल्याने आमच्या गावाला कोणी पाणी पाजणार आहे का, असा संतप्त सवाल आता येथील ग्रामस्थ विचारत आहेत. मुलांचे शिक्षण धोक्यात, शेतीची कामे ठप्प. पाण्याच्या या भीषण टंचाईमुळे लहान मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचेच हाल होत आहेत. शाळेतल्या मुलांनी अभ्यास करायचा की डोक्यावर पाणी आणायचे, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. अभ्यासाच्या वयात मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शेतीची कामेही पूर्णपणे कोलमडली आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, आमदारांनी फिरवली पाठ. गावातील महिला आणि ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडण्यासाठी स्थानिक आमदार नारायण कुचे यांना वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदारांनी फोन न उचलल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदारांनी फोन करूनही घेतला नाही, मग आमची पाण्याची समस्या आम्ही सांगायची तरी कोणाला, असा उद्विग्न सवाल नागरिक करत आहेत. तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी. गावातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून आमच्या गावाला कोणी तात्काळ टँकर चालू करून देणार का, आणि ही पाण्याची समस्या नेमकी सुटणार कधी, अशी आर्त हाक दयानंदवाडीतील नागरिक देत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.